महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे। गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। नमस्कार। बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर, गांधी, आप्पासाहेब पटवर्धन यांचा विचारांचा प्रभाव असलेले कणकवली महाविद्यालय कणकवली येथे ग्रामीण विकास विभागात प्राध्यापक म्हणून 33 वर्ष 8 महिने इतका प्रदीर्घ शैक्षणिक सेवा बजावून आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र मुंबरकर हे दिनांक 30 जून 2026 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत। सरांनी प्राध्यापक म्हणून काम करताना महाविद्यालयातील 20 समित्यांमधील जबाबदारी पार पाडत असताना गोपुरी आश्रमाच्या सचिवपदाची जबाबदारी स्वीकारून गोपुरी आश्रमाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला आहे। याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरवादी, समाजवादी आणि परिवर्तनवादी चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग दिसून येतो। प्राध्यापक मुंबरकर सर हे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा खादी गोप संघचे विद्यमान अध्यक्ष आहेत। ते अपरांत साहित्य कला प्रबोधिनीचे जिल्हाध्यक्ष आहेत। कोकण काजू समूहाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत। तसेच जिल्ह्यातील सामाजिक संस्थांचे ते पदाधिकारी आहेत। सरांच्या अष्टपैलू कामगिरीची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय अनेक सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत। आचार्य पुरस्कार नागपूर 1996, ग्रामीण विकास पुरस्कार 2003, साने गुरुजी समाज शिक्षण पुरस्कार 2015 अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेले आहे। डॉक्टर मुंबरकर सर यांचा जीवन प्रवास उलगडून दाखवण्यासाठी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलचे संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे व मी त्यांचा मुलाखत घेण्यासाठी इथे आलो आहोत। मी डॉक्टर राजेंद्र मुंबरकर यांचं स्वागत करतो। सर नमस्कार। नमस्कार। त्याशिवाय महाराष्ट्र संध्या न्यूजचे संपादक तानाजीराव कांबळे यांचं पण मी स्वागत करतो। सर नमस्कार। तर आपण बघितलं या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर आदरणीय मुंबरकर सर आपल्यासोबत आहेत। मुंबरकर सरांच्या विषयीचं जो मागोवा होता, जे प्रास्ताविक होतं, ते अपरांत साहित्य संमेलनाचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष इंजिनियर आदरणीय अनिल जाधव साहेब यांनी इथं मनोगत व्यक्त केलं आहे। 33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर प्राध्यापक डॉक्टर आदरणीय मुंबरकर सर सेवानिवृत्त झालेले आहेत। महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्यांचं महाकोरेस देणारं आंबेडकरी बहुजन चळवळीतील लोकप्रिय चॅनेल आहे। या चॅनेलच्या वतीनं मी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र मुंबरकर सरांचं मनापासून स्वागत करतो। धन्यवाद सर। सर, आजच्या आपल्या या मुलाखतीच्या निमित्तानं मी आपल्याला पहिला प्रश्न विचारेन की सिंधुदुर्ग जिल्ह्यासारख्या ग्रामीण भागामध्ये आपलं शिक्षण कुठे झालं आणि आपलं बालपण कसं गेलं? सर्वांना पहिल्यांदा नमस्कार। मी खरं तर एका अत्यंत गरीब कुटुंबामध्ये जन्मलेला मुलगा आहे। माझं मूळ गाव मीठमुंबरी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग। माझं प्राथमिक शिक्षण माझ्या गावातच झालं 7वी पर्यंत। पूर्ण प्राथमिक शाळा मीठमुंबरी नंबर 1 आणि त्यानंतर माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण हे देवगड शहरामध्ये माझं पूर्ण झालं। त्यानंतर MA म्हणजे द्विपदवी मी मुंबईला मणिमोहन गांधी संग्रहालय गावदेवीला आहे, त्यांच्याकडे MAची जबाबदारी होती मुंबई विद्यापीठाची, तर तिथे माझं MAचं शिक्षण पूर्ण झालं। एकंदर माझ्या जीवन प्रवासाविषयी मी थोडक्यात सांगेन तर अत्यंत गरीब कुटुंबात जन्म, आईवडील मजुरी करायचे आणि मजुरी करणाराचा मुलगा इथपर्यंत येऊन पोचला, हे सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण असं आहे। मी आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगेन की मी 10वीत होतो आणि 10वीत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं धनंजय कीर यांनी लिहिलेलं चरित्र वाचनात आलं आणि त्या चरित्रातल्या एका वाक्याने मला बदलवलं। ते वाक्य असं होतं की बाबासाहेब इंग्लंड, अमेरिका, जर्मनी या देशामध्ये शिक्षण घेत असताना त्याला पुरेसं अन्न मिळत नव्हतं, पण असं असताना बाबासाहेबांनी 18 तास जागून अभ्यास केला आणि 4 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्षामध्ये पूर्ण केला। मला या वाक्याने अशी प्रेरणा दिली
की तुला 2 मिनिटं जेवण तरी मिळतं आहे ना, मग तुला अभ्यास करायला काय हरकत आहे. आणि मग माझे शिक्षण जे आहे ते खंड पडला नाही शिक्षणामध्ये. MA पर्यंतचं शिक्षण हे अगदी कंटिन्युअस सुरू राहील. सर, आपण शिक्षण घेत असताना आम्हाला तर ऐकायला येतं की 10वीपर्यंत आपण अनवाणीच हायस्कूलला जात होता. पण त्या एकंदर तुमच्या कौटुंबिक स्थिती काय वर्णन करा? नाही, दारिद्र्य इतकं भयानक होतं की नाही, की माझे वडील एका ठिकाणी कामाला होते. संपूर्ण 400 रुपये वगैरे त्यांना त्यावेळी महिन्याची पगार मिळायचा. आई टोपल्या विणायची. आणि आमचं खरं 5 माणसांचं कुटुंब होतं, पण बहिणींची लग्न अगोदरच झाली. आणि मग त्याच्यानंतर शिक्षण कसं घ्यायचं हा प्रश्न माझ्यासमोर खूप आवाजून उभा होता. खरं तर मी सुरुवातीला शाळेमध्ये गेलोच नव्हतो, 2 वर्ष उशिरा गेलो. पण नंतर ज्यावेळी शाळेत जायला लागलो त्यावेळी मला शाळेची खूप आवड निर्माण झाली. आणि लहानपणापासूनच बाबासाहेबांच्या विषयी ऐकवेत होतं. आणि बाबासाहेबांची माहिती बऱ्यापैकी आमच्या वाडीमध्ये आलेली होती. आणि धर्मांतराच्या चळवळीने तर खूपच चांगल्या पद्धतीने आमच्या वाडीमध्ये ते विचार आलेले होते. आणि मग 7वीपर्यंत गेलो. पुढे माध्यमिक शिक्षण घ्यायचं होतं. माध्यमिक शाळेपर्यंत जायला लागलो. पण तुम्हाला सांगेन की पायामध्ये माझ्या चप्पल नव्हती. फाटके कपडे घालून आम्ही शाळेमध्ये जायचो. कारण कपडे पुरेसे म्हणजे पैसेच नव्हते कपडे घ्यायला पुरेसे. कुठून तरी मागून श्रीमंतांकडून वगैरे आई माझी टोपल्या विणायची. त्याच्यातून ती मागून कुठून तरी कपडे आणायचे आणि ते कपडे घालून आम्ही शाळेत जायचो. छत्री नव्हती खरं तर. अगदी ती प्लॅस्टिकची खोळ घेऊन आम्ही शाळेमध्ये गेलेलो आहोत. आणि अनवाणी 10वीपर्यंत अगदी अनवाणी होतो. आणि काय त्याला वाटत नव्हतं, कारण काय त्यावेळची सगळ्यांचीच परिस्थिती तशी होती. आणि त्यामुळे चप्पल नसलं म्हणून काय फरक पडत नाही. पण लहानपणापासूनच आमच्या मनामध्ये बाबासाहेबांच्या विचारांची जी प्रेरणा होती आणि त्याच्यातून शिकायचं आहे आपल्याला. आणि मग 10वी झालो अगदी अनवाणी पावलांनी. दुसरी महत्त्वाची गोष्ट, गाडी जरा थोडीशी कुणकेश्वर म्हणून बाजूला गाव आहे, तिथे एक 20 मिनटं चालावं लागायचं गाडीला जायचं असेल तर. पासालाच पैसे नव्हते. आणि मग त्यावेळी होडीने चालत आम्ही 6 किलोमीटर देवगडला हायस्कूलला जायचं, परत यायचं. मध्ये होडी होती, पावसाळ्यामध्ये खाडीमध्ये पाणी भरायचं, खूप मोठ्या अडचणी यायच्या. अशा परिस्थितीतही आम्ही थांबलेलो नाही, शिक्षण घ्यायचं. असा तो प्रवास 10वीपर्यंतचा प्रवास. तसाच BA पर्यंतचा प्रवासही सुरू राहिला. कॉलेज आणखी 2 किलोमीटर म्हणजे जवळजवळ 9 किलोमीटरवरती कॉलेज आहे आमच्या गावापासून. आणि कॉलेजपर्यंत आम्ही चालत जायचो आणि परत यायचो. सर, मागच्या प्रश्नामध्ये आपण सांगितलं धनंजय कीरानी बाबासाहेब आंबेडकरांचं जे पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामधला जे एक वाक्य होतं ते तुमच्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं असं ठरलं. त्याच अनुषंगानं मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की शैक्षणिक वाटचाल करत असताना, तुम्ही शिक्षण घेत असताना अशा पद्धतीनं तुमच्या व्यक्तिमत्वावर आणखी कुणाचा प्रभाव पडत गेला? नाही, जास्त माझ्यावरती प्रभाव तो बाबासाहेबांचाच होता शिक्षण घेताना. कारण काय, एक ती प्रेरणा अशी होती ना, म्हणजे बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांचं एकंदर त्यांचं जीवनक्रम पाहिल्यानंतर त्यांनी जे सगळे आपल्या जीवनामध्ये कष्ट उपसले ना, तर ते मला सातत्याने माझ्यासमोर असायचे की बाबासाहेबांनी एवढं मोठं होण्यासाठी केलं. आणि बरीचशी सातत्याने आम्ही गावामध्ये चर्चाही करायचो. आमची काही ज्येष्ठ मंडळी होती, मुंबईला बरीचशी ज्येष्ठ मंडळी होती, तर त्या मंडळींशी आम्ही ते गावाला आल्यानंतर चर्चा करायचो. आमच्या गावामध्ये काही सामाजिक कार्यकर्ते होते, त्यांच्याबरोबरही आम्ही चर्चा करायचो. आमच्या गावच्या मंडळामध्ये सातत्याने चर्चा व्हायची. आणि त्याच्यातून मग एकच ध्येय की बाबासाहेबांचे विचार घेऊन आपण जर पुढे गेलो तर आपण VIP होणार. खरं तर मी तुम्हाला सांगेन की 10वी झाल्यानंतर आमच्या गावातल्या एका व्यक्तीला असं वाटत होतं की मी D.Ed करावं आणि शिक्षक व्हावं. त्यांची प्रामाणिक भूमिका होती. त्यांच्या भूमिकेविषयी अर्थातून मी शंका घेऊ शकणार, कारण काय दारिद्र्य इतकं होतं. आणि त्यावेळी कसं होतं की D.Ed केल्याबरोबर लगेच एक 6 महिने वर्षभरामध्ये शिक्षकाची नोकरी मिळत होती. आताच्यासारख्या ती परीक्षा आणि हे सगळं ते असं काही नव्हतं. तर ते जर मी D.Ed केलं असतं तर तो एक फायदा झाला असता, मला लगेच नोकरी मिळाली असती. पण नाही, माझी पावलं, मी म्हटलं तुमचं बरोबर आहे, माझी पावलं कॉलेजकडे जायला लागली. कारण तो विचार बाबासाहेबांचा माझ्या मनामध्ये फिट्ट बसला होता, काही झालं तर VIP बनायचं. शिक्षक हे पद अत्यंत चांगलं आहे. खूप लहान मुलं उत्तम पद्धतीने घडवता येतात. पण त्याच्यामुळे शिक्षकांच्या विषयी मला नितांत आदर आहे. परंतु त्या पदालाही काही मर्यादा होत्या. म्हणून दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी जेव्हा कॉलेजमध्ये जायला लागलो तेव्हासुद्धा मला एक अशी जाणीव व्हायला लागली की नाही,
तुला काहीतरी निर्माण व्हायचं आहे आणि स्वतः निर्माण करायचं तुझ्यासाठी काहीतरी. हां, दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या दिवशी मी BA झालो त्या दिवशी आणखी 2 कॉल आले होते आणि त्यावेळी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मार्फत नोकऱ्या मिळायच्या. एक होता तो STचा कंट्रोलर म्हणून, एक होतं ते STचं कंट्रोलर म्हणून आणि दुसरं होतं सहकार खात्यामध्ये गट सचिवाचं पद होतं. ज्या दिवशी रिझल्ट लागला BAचा त्याच दिवशी दोन्ही कॉल आले होते आणि मी विद्यापीठामध्ये ग्रामीण विकास विषयामध्ये त्यावेळी पहिला आलो होतो. मला दोघातली एक कुठलीही नोकरी मिळाली असती. दारिद्र्य तर आवाज अनुभव होतो. आई वडील म्हणाले आता तुझं तू बघ, पण मी थांबलो नाही. मुंबईला जायचा निर्णय घेतला. कुठे राहायचं काही माहीत नव्हतं, परंतु तो विचार होता बाबासाहेबांचा. त्यामुळे सगळे मार्ग आपोआप मोकळे होत गेले आणि माझी MA पूर्ण झाली. सर, तुम्ही मुंबईला MA करण्यासाठी गेलात ते मला वाटतं ते मनी भवनमध्ये तुम्ही राहिलेला होता. मग तिथे मनी भवनमधले काय अनुभव काय सांगा की एकंदर समाजवादाचा वगैरे मणी भवन हे असं ठिकाण आहे की 1917 ते 1934 या कालावधीत महात्मा गांधींनी जे काही स्वातंत्र्याचे निर्णय घेतले ना ते त्या घरात बसून घेतलेले. ते महात्मा गांधींच्या एका मित्राने त्यांना ते घर भेट दिलं आणि माझं सुदैव असं आहे की ज्या खोलीमधून महात्मा गांधी स्वातंत्र्याचे निर्णय घ्यायचे त्या खोलीमध्ये आमची MAची तास व्हायचे, म्हणजे लेक्चर व्हायचे आणि त्यामुळे गांधी जवळून अभ्यासता आली. गांधीवादी काही मंडळी म्हणजे ज्येष्ठ मंडळी होती त्यावेळी, त्या ज्येष्ठ मंडळींचा जवळचा सहवास मिळाला. मग वि.स. पागे म्हणून गांधीजींचे एक सहकारी होते ज्यांनी ही एम्प्लॉयमेंट गॅरंटी योजना सुरू केली, रोजगार हमी योजना. दुसरा डॉक्टर उषा मेहता म्हणून गांधींच्या कार्यकर्त्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये गुप्त रेडिओ चालवायच्या. अशी आणि असंख्य माणसं जवळून पाहता आली आणि त्याच्यामुळे या सगळ्यांशी अतिशय जवळीकता आली आणि म्हणून मग गांधी विचार पण समजून घेण्याचा प्रयत्न मी करायला लागलो आणि मग पुढचं वाचन, त्यांचं चरित्र आणि एकंदर सगळा गांधी विचार. तिथे 2 वर्षामध्ये असंख्य मोठमोठे कार्यक्रम व्हायचे गांधींच्या जयंतीच्या दिनी आणि इतर वेळीसुद्धा. तर त्या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे गांधीजींचे विचार पण मला त्यानिमित्ताने समजून घेता आले. सर, आपल्याला पुढचा प्रश्न विचारेन की ही सगळी वाटचाल करत असताना आपण प्राध्यापक झालात, डॉक्टर झालात, सुमारे 33 वर्षाहून अधिक काळ प्राध्यापक म्हणून शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण मोठं योगदान दिलं. या वाटचालीबद्दल काय सांगाल? नाही, एकतर कसं होतं की मी MAचा रिझल्ट लागायच्या अगोदर पनवेलला एका संस्थेमध्ये कामाला लागलो. ती संस्थेचं नाव आहे शांतिवन म्हणून, कुष्ठरोग निर्मूलनाचे ते काम करते संस्था. आणि त्या संस्थेने परत आदिवासी भागामध्ये ग्रामीण विकासाचा प्रकल्प सुरू करायचं ठरवलं होतं आणि मग त्या प्रकल्पामध्ये क्षेत्राधिकारी म्हणून एक पद होतं. तर त्या प्रकल्पामध्ये आणि त्यावेळेचे शांतिवनचे जे अध्यक्ष होते ते भिवंडीचे पहिले खासदार भाऊसाहेब धामणकर. तर ते आमच्या ग्रामीण विकासाच्या एका कार्यशाळा आले होते आणि त्यावेळी आमचे टॅलेंट त्यांनी पाहिलेले होते. मग त्यांनी जे आमचे गुरु होते त्यांना सांगितलं की तुमची मुलं आमच्या प्रकल्पामध्ये येतील का. आणि मग त्यांनी आम्हाला शांतिवनच्या त्या प्रकल्पामध्ये घेतलं. दरम्यान साधारणपणे जुलैमध्ये कणकवली कॉलेजची प्राध्यापक पदाची जाहिरात आली होती आणि ग्रामीण विकास विषयाचा प्राध्यापक तिथे पाहिजे होता. मला खरं तर त्या सामाजिक कामामध्ये खूप आवड होती. आदिवासी भागामध्ये काम करताना खूप आनंद मिळायचा. परंतु मला ज्यांनी समाजवादी विचारांच्यामध्ये परत आणलं ते माझे गुरु प्राध्यापक गोपाळ दुखंडे. तर त्यांना सगळं दारिद्र्य माहिती होतं. मुंबईत मी ज्या ठिकाणी राहत होतो ते स्वतः येऊन तिथे गेले होते. तिथली सगळी परिस्थिती त्यांनी पाहिलेली होती आणि त्यांचं असं म्हणणं होतं हा पोरगा पुढे गेला पाहिजे, याची आर्थिक उन्नती झाली पाहिजे. आणि मग इथे विरोधी परिस्थिती असताना सुद्धा सरांच्या भूमिकेमुळे मला कणकवली कॉलेजमध्ये ती नोकरी मिळाली. आणि मी खरंच केशवराव राणेंना खूप धन्यवाद देईन की कैलासवासी केशवराव राणे म्हणजे माझे आमदार, त्यांनी आमच्या दुखंडे सरांचा शब्द मानला आणि मला कणकवली कॉलेजमध्ये प्राध्यापक पदाची संधी दिली. सर, कणकवली कॉलेजमध्ये आपण ग्रामीण विकास हा विषय शिकवत होता. त्या ग्रामीण विकास या विषयाचा एकंदर सामाजिक काम करताना काही उपयोग नाही. एक असं झालं की ग्रामीण विकास हा खरं तर समाजाच्या उन्नतीसाठीच विषय सुरू केला होता मुंबई विद्यापीठामध्ये. आणि त्याच्यामध्ये प्राध्यापक टी.के. टोपे त्यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि मग इतर सगळी मंडळी, प्राध्यापक गोपाळ दुखंडे होते, E.R. कुलकर्णी म्हणून होते आणि इतर सगळी मंडळी त्याच्यामध्ये होती. डॉक्टर भालचंद्र मुणगेकरी त्यांच्या ग्रुपमध्ये होते या सगळ्या मंडळींच्या. तर ग्रामीण विकासाचं शिक्षण देत असताना केवळ नुसते विद्यार्थी आम्ही पदवी घेऊन बाहेर काढले नाही, तर आमचे जे
विशेषतः द्विपदवीधर झाले, MA झाले विद्यार्थी ग्रामीण विकास विषयामध्ये, त्यांनी स्वतःची NGO पण सुरू केलेली आहे आणि ती NGO कार्यरत आहे. आणि जे ग्रामीण विकास विषयामध्ये BA झालेले विद्यार्थी होते, ग्रॅज्युएशन झाले, त्यांनी एकतर नोकऱ्यांच्या काही नोकऱ्यांना काही लोकांना नोकऱ्या मिळाल्या, पण ज्यांना नोकरी मिळाली नाही त्यांनी स्वतःचा व्यवसाय, स्वतःची शेती, स्वतःचा शेतीपूरक उद्योग सुरू करून आपली स्वतःची उन्नती करण्याचा प्रयत्न केला. एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेन की ग्रामीण विकास विषयाचा विद्यार्थी जरी त्याला जॉब मिळाला नाही तर तो डिस्टर्ब होत नाही, तो आपले मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून तो उभा राहतो. हा विचार विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न गेली 33 वर्ष मी केला आणि तो बऱ्यापैकी यशस्वी झाला मला पाहायला मिळतो. हे पण खूप समाधानाची गोष्ट आहे. बऱ्यापैकी हा जो प्रवास आपण केला आणि तो यशस्वी झाला असं सरांनी सांगितलं आहे. त्याच अनुषंगाने थोडं मला मागे जाऊन सर आपल्याला विचारायचं आहे की कणकवली शहरातल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा या महाविद्यालयामध्ये आपला प्रदीर्घ असा प्रवास झालेला आहे. एकूणच या प्रवासाबद्दल त्या ठिकाणच्या काही आठवणी असतील, काही प्रसंग असतील, या 33 वर्षाच्या या प्रवासाबद्दल आपण काय सांगाल? नाही, सुरुवातीला ज्यावेळी मी कणकवली कॉलेजमध्ये आलो त्यावेळी नौका होतो, पण नंतर कणकवली कॉलेजचा माझा जो स्टाफ होता त्याच्यातल्या तर जुनी लोक सगळी निवृत्त झाली. ते जे आमचे सहकारी होते ते इतके भारी माणसं होती की जीवाला जीव देणारी माणसं. म्हणजे तुम्हाला मी प्रसंग सांगेल. खरंच आम्ही गोपुरीमध्ये मी आल्यानंतर 12 वर्ष मी गोपुरीत राहिलो वस्तीला. एक छोटीशी पडवीच होती एका चाळीची, तिथे आम्ही राहायचो. म्हणजे आज माझा विश्वासही त्याच्यावरती बसत नाही आहे. आणि मग मुलांना कणकवली, 2 मुलगे आमचे आहेत, त्यांना कणकवलीमध्ये शाळेमध्ये घातलं आणि शाळा लांब पडायला लागली. तर माझे सहकारी कणकवली कॉलेजचे, मी असं ठरवलं मग कणकवलीला जाऊन भाड्यानं राहायचं, भाड्याची खोली घेऊन राहायचं. तर माझे सहकारी म्हणाले, तू भाड्याची खोली घेऊन का राहतोस, तू त्याच्यापेक्षा स्वतःचं घर का घेत नाहीस. मग त्यावेळी मी टेम्पररी होतो आणि मग त्यासाठी जामीन लागतात बँकेचं कर्ज घ्यायचं असेल तर. आणि टेम्पररी माणसाला आमची लोक म्हणजे 4-5 प्राध्यापक माझे सहकारी म्हणाले, तुला कोणाचं सॅलरी सर्टिफिकेट पाहिजे, आम्ही आत्ता काढून द्यायला तयार आहोत. आणि मग 2-3 लोकांनी सॅलरी सर्टिफिकेट काढून दिली मला. आणि त्याच्यातले आमचे खरंच मी ज्यांच्याविषयी मला खूपच आदर आहे ते डॉक्टर शिवाजीराव अकोळकर यांचं सॅलरी सर्टिफिकेट दिलं आणि मग मला लोन मिळालं. खरं टेम्पररी माणसाला असं कोणी धाडस करणार नाही, पण माझा कणकवली कॉलेजचा स्टाफ होता ना तो इतका चांगला होता. त्यांनी मला खरंच मला असं काही म्हणजे मला सपोर्ट केला हे झालं. आणि इतर कामामध्ये म्हणजे मी आता सामाजिक काम करताना कधीही मला माझ्या कणकवली कॉलेजच्या स्टाफने म्हणा, प्राचार्याने म्हणा, इवन मी कणकवली कॉलेजच्या शिक्षण प्रसारक मंडळाच्याही सगळ्या सदस्यांना धन्यवाद देईन. कधीही मला त्यांनी विचारलं नाही, कधी विरोध केला नाही. आमचे केशवरावजी राणे ते काँग्रेस विचारांचे होते, मी समाजवादी विचारांचं होतो. त्यांना पूर्णपणे माहिती होतं की हा दुखंडेंचा विद्यार्थी आहे, पण मला कधीही कोणी असा त्रास दिलेला नाही की तू कॉलेज सोडून समाजकार्य का करतोस, असं कोणीही म्हटलेलं नाही. त्याच्यामुळे मला कणकवली कॉलेजने आत्तापर्यंत जो मी खरं तर घडलो तो दुसरी बाजू आहे ती कणकवली कॉलेजचा माझा जुना स्टाफ. सर, कणकवली कॉलेजमध्ये तुम्ही ग्रामीण विकास हा विषय घेऊन शिकवत होता. त्या ग्रामीण विकास या विषयामध्ये काम करत असताना तुम्हाला काही पुरस्कार वगैरे, शैक्षणिक पुरस्कार किंवा सामाजिक पुरस्कार? काय झालं की आम्ही विशेषतः गोपुरी आश्रममध्ये जे मी काम सुरू केलं काजू प्रक्रियेच्या स्वयंरोजगाराचं, आणि ते 2001 साली आम्ही तो क्लस्टर डेव्हलपमेंटची योजना सुरू केली. त्याच्या अगोदर 1999 साली आम्ही ट्रेनिंगला सुरुवात केली आणि मग जिल्ह्यामध्ये एक चांगलं काजूच्या प्रक्रियेच्या स्वयंरोजगाराविषयी एक वातावरण तयार झालं. आणि मग दरम्यानच्या कालावधीमध्ये पुण्याची एक संस्था आहे राजीव शेठ साबळे फाउंडेशन म्हणून, तर ते असं एक जिल्ह्यातला एक कार्यकर्ता निवडून त्या कार्यकर्त्याला जिल्हास्तरीय ग्रामीण विकास गौरव पुरस्कार म्हणून देतात. तर ती टीम, मी कुठलाही अर्ज केलेला नाही, ती स्वतः टीम आली. आणि त्यावेळी आमचे जे मित्र, त्यावेळी शशी सावंत म्हणून आमचे मित्र आहेत जे पुढारीचं आता नवी मुंबईचं काम बघतात, ते पूर्वी सिंधुदुर्गाचं काम बघायचे आणि त्यांच्याकडे गेले, ती टीम गेली आणि ते शशी सावंत म्हणाले की मुंबरकर सर असं काम करतायत, त्यांचं तुम्ही काम बघा आणि त्यांना जर पुरस्कार देता आला तर ती टीम आमच्याकडे आली आणि त्या टीमने पूर्णपणे अभ्यास केला आणि मला तो त्यांनी पुरस्कार दिला. आणि तो पुरस्कार पुण्याला रघुनाथ माशेलकर साहेब यांच्या हस्ते त्याने तो दिला. त्याच्या अगोदर 1996 साली हे सर्वोदयाचं गांधी विचारांचं काम करत होतं म्हणून त्यावेळेचे ज्येष्ठ लेखक आपले राम शेवाळकर यांच्या हस्ते तो शिक्षक म्हणजे आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांनी मला तो दिला त्यावेळी. आणि तो त्यांचं म्हणजे ते एक छान संस्था होती त्यांची, तर तो त्यांनी
पुरस्कार देऊन माझा गौरव केला होता. त्याच्यानंतर अनेक पुरस्कार मिळाले. मग मी NSSमध्ये खूप चांगलं काम केलं, तर ते NSSच्या कामाबद्दल मुंबई विद्यापीठाने माझा सन्मान केला आणि इतर मग 3-4 पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रीय सेवा दलाचं काम केलं, त्यांनी समाज शिक्षक पुरस्कार देऊन माझा सन्मान केला. अशा पद्धतीने आणि नंतर मग मला अलीकडचा जो मला अभिमान वाटतो सांगायला की वसंतराव गंगावणे एक फार मोठी व्यक्ती आपल्या जिल्ह्यामध्ये होऊन गेली, जे अमेरिकेमध्ये ME झाले एका विद्यापीठामध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्ये आणि त्याने अमेरिकेतली त्यावेळेची मोठी नोकरी सोडून आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन काम करायचा प्रयत्न केला आणि मग रत्नागिरीला ते स्थायिक झाले. तर त्यांच्या नावाने पहिला पुरस्कार दिला वसंतराव गंगावणे स्मृती पुरस्कार, तोही मला त्या संस्थेने पहिला पुरस्कार देऊन माझा सन्मान केला. सर, या प्रवासात अनेक शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीतील विविध प्रबोधन जबाबदाऱ्या आपण पार पाडल्या आहेत. अनेक सामाजिक संस्थांचे, साहित्यिक संस्थांचे, अपरांचे तर आपण अध्यक्ष आहात. तर त्याबद्दल काय सांगाल? या सर्व चळवळींची साहित्य करत आहेत का? नाही, मला खरंच एक विशेष आनंद वाटतो सांगायला की दलित पॅन्थरचे संस्थापक जवी पवार सर यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली अपरांत साहित्य कला प्रबोधिनी, या प्रबोधिनीचा मला जिल्हाध्यक्ष बनवलं सरांच्या. आणि त्याच्यामध्ये अनिल जाधव सर आहेत, आमचे सुनील हेतकर यांच्या प्रेरणेतून ते मला जिल्हाध्यक्ष, कारण मी साहित्यामध्ये तेवढा जरी पुढे नसलो तरीसुद्धा त्यांनी का ती पाहणी केली मला समजलं नाही. पण आमचे सुनील हेतकर सर म्हणाले एक दिवशी की मुंबरकर सरांना का निवडलं, तर त्याची कारणं वेगळी आहेत, तो पूर्णपणे अगदी तावून सुलाखून निघालेली व्यक्ती आहे, असं ज्यावेळी सुनील हेतकर साहेब म्हणाले, त्यामुळे खूप आनंद झाला मला. हे काय आमचे सम्यक साहित्य संसद त्यांच्या सातत्याने मी कार्यक्रमाला असो, ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत अनिल जाधव सर, आणि मग जिल्ह्यातली इतर सगळ्या ज्या चळवळी आहेत त्या चळवळीशी माझा संबंध राहिला. आणि मी एकंदर जीवनाचा विचार करत असताना, स्वतःसाठी जगत असताना समाजासाठी सुद्धा जगलं पाहिजे, कारण समाज हा सुद्धा आपला महत्त्वाचा भाग असतो. मला सर आपल्याला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आप्पासाहेब पटवर्धन यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या गोपुरे आश्रमाकडे आपण कसं वळलात? इकडे वळल्यानंतर आपल्याला सचिव पदाची संधी मिळाली, पुढे आपण या गोपुरे आश्रमाचे अध्यक्षही झालात. ही वाटचाल कशी आहे? नाही, आम्ही ज्यावेळी कणकवलीला यायचं ठरवलं 1992 साली, तर राहायचं कुठं माहीत नव्हतं. आणि पनवेलच्या शांतिवनचे जे त्यावेळेचे सचिव होते ते गोविंदराव शिंदे म्हणून, त्यांना आम्ही दादा म्हणायचो, आणि ते आप्पासाहेबांचे सहकारी. तर ते मला असं म्हणाले की आता कणकवलीत चाललायस तर गोपुरीत जाऊन राहा. तसं गोपुरी हे लांब आहे कॉलेजपासून, पण आम्हाला दुसरा पर्याय नव्हता. त्यावेळी आमच्याकडे पैसे नव्हते, काहीच नव्हतं. अगदी नवीन लग्न झालं होतं आमचं, 1 वर्ष झालं होतं साधारणपणे. आणि मग आत्ता करायचं काय? मग इथे एका पडवीत आम्ही राहायला लागलो दोघंजण. आणि झालं असं की मी शांतिवनात 1 वर्षभर काम केलं होतं. ते काम त्या आमच्या गोविंदराव शिंदेने पाहिलं होतं. आणि मग आमचे गोपाळकृष्ण बगळे म्हणून बौद्ध समाजाचेच मी सांगेन, ते गोपुरी आश्रमचे सचिव झाले. कारण आप्पासाहेबांनी लहानपणापासून त्यांना अगदी साधारणपणे 10-15 वर्षाचे असताना आप्पासाहेबांनी त्यांना गोपुरीत आणलं. त्यांचं गाव साकेडी, त्यांचं आडनाव जाधव होतं, ते बदलल्याने बगळे केलं. आणि नंतर त्यांना खादी कमिशनमध्ये नोकरीला लावलं आणि अगदी शिपाई पदापासून ते अधिकारी पदापर्यंत जाऊन निवृत्त झाले. आणि बगळे साहेब मला वाटतं 92 सालीच बगळे साहेब सचिव झाले होते गोपुरीचे. आणि काही त्यांच्या एकंदर प्रसंग घडले, काही अपमानास्पद प्रसंग इथे त्यांना सामोरं जावं लागलं आणि त्याच्यातून तो त्यांना सहन न झाल्यामुळे त्यांचं अकाली निधन झालं. आणि मग ही सगळी आमची वृद्ध लोकं होती. गोविंदराव शिंदे असं म्हणाले आमच्या मंडळींना, त्यावेळी तेच स्वतः अध्यक्ष होते गोपुरी आश्रमचे. त्याच्या अगोदर स्वातंत्र्य सैनिक शिरूभाऊ लिमये त्यांच्या अगोदर अध्यक्ष होते, जे कॅपिटल बॉम्ब प्रकरणामध्ये पुण्याच्या होते ते. त्याच्यानंतर गोविंदराव शिंदे. तर ते म्हणाले मुंबरकर आला आहे तर त्याला तुम्ही संस्थेमध्ये घ्या, सदस्य बनवा आणि सचिव करा. तर तशा पद्धतीने मला एंट्री मिळाली 96 साली गोपुरी आश्रम. खरं तर मी मुद्दामच सांगेन सगळ्यांना की गांधीवादी लोक तरुणांना आपल्यामध्ये सामावून घ्यायला जरा संकोच करतात, आणि मी तसं त्यांचा अपघात होतो. मी आता स्पष्ट तुमच्यासमोर आता मुलाखत आहे म्हणून बोलतो की हा अपघात होता त्यांचा. खरं तर ती सगळी वयोवृद्ध माणसं होती आणि मी एकमेव तरुण होतो. त्यांनी मला गोपुरी आश्रममध्ये गोविंदराव शिंदेंच्या शब्दामुळे ह्या मंडळीने मला आतमध्ये प्रवेश दिला. सर, आपण 33 वर्ष 8 महिने कणकवली कॉलेजमध्ये प्रदीर्घ सेवा केली. आपण गोपुरी आश्रमचं सचिव, अध्यक्ष ही जबाबदारी स्वीकारली.
त्याचप्रमाणे आणि काही सामाजिक संस्थांच्या जबाबदारी स्वीकारल्या. या कालावधीमध्ये मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे की सुरुवात तुमच्या या पदवीमध्ये कोकणी आश्रमच्या मी बऱ्याच वेळा तुमच्याकडे आलेलो आहे. मग त्या वहिनी ज्या तुमच्या साथ देणाऱ्या होत्या त्या वहिनींचा एकंदर याच प्रवास त्यांनी पण व्यसनमुक्तीचं काम वगैरे केलेलं आहे, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांची साथ तुम्हाला नाही, अर्पिता मुंबरकर यांच्याविषयी मी सांगेन. ते खरं तर त्यांनी विनोबांना जवळून पाहिलेलं आहे आणि विनोबांच्या गागोद्याला जे विनोबांचं मूळ घर आहे, विनोबा आश्रम आहे, तिथे त्या राहिलेल्या आहेत काही काळ. तर त्यामुळे त्यांना एक समाजकार्याची तशी त्यांना पूर्णपणे अगोदरची म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता आणि त्यांना त्याविषयी माहिती. त्याच्या अगोदर ती इकडे यायच्या अगोदर पुण्याला एका संस्थेमध्ये तिने कुष्ठरोग निर्मूलनाचं कामसुद्धा केलं आहे. तर अशी एक परंपरा तिच्या पाठीमागे होती आणि आम्ही लग्नही त्याच उद्देशाने केलं की आम्ही प्रेमविवाह वगैरे केलं. आमचं खरं तर आंतरजातीय विवाह आहे. आम्ही लग्न करताना आम्ही 2 कार्यकर्ते आपण एकत्र येऊया आणि समाजासाठी काहीतरी प्रयत्न करूया असं आम्ही ठरवून आम्ही दोघांनी खरं तर लग्न करायचा निर्णय घेतला. काही मंडळी म्हणतात की यांनी प्रेमविवाह वगैरे केले, तर प्रेमविवाह असं काय नाही. आम्ही त्या आमच्या प्रकल्पामध्ये होतं शांतीवनच्या. ते खरं तर त्यावेळी अंगणवाडी सेविका म्हणून काम करायचे आमच्या प्रकल्पामध्ये. अंगणवाडी आम्ही चालवायचो. तर आम्ही असं ठरवलं की आपण एकत्र येऊन काम करण्याचा प्रयत्न करूया आणि मग त्या पूर्ण आमच्याबरोबर राहिल्या. आम्ही स्वतंत्र काम करतो दोघे. आमच्यामध्ये कुठेही डिस्प्यूट नसतं, कुठेही भांडण नसतं. आपापलं काम आम्ही करत असतो आणि त्याच्यामुळे त्यांचं सहकार्य आत्तापर्यंत नसतं तर आम्ही कधीच इथपर्यंत येऊ शकलो नसतो. कारण त्यांनी प्रत्येक वेळी फुल सपोर्ट केलेला आहे, पूर्णपणे बरोबर राहिले आहेत आणि माझ्या कामामध्ये कधीही त्यांनी हस्तक्षेप केलेला नाही आणि त्याच्यामुळे मला काम करता आलं. म्हणजे कुठल्याही चळवळीमध्ये काम करायचं असेल तर तिने कधी हस्तक्षेप केलेला नाही. सर, मला आपल्याला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. शिव शाहू फुले आंबेडकर तथागत बुद्ध ही विचारधारा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अधिक प्रभावीपणे रुजवण्यासाठी काय करावं लागेल असं आपल्याला वाटतं? नाही, एक साहेब गोष्ट महत्त्वाची आहे की आम्ही कार्यकर्ता मंडळींनी पहिल्यांदा काय केलं पाहिजे की चिकित्सक पातळीवरती अभ्यास करणं गरजेचं आहे आणि आपल्यातले जे जुने विचार आहेत की मलाच मोठं म्हणा, हा विचार पहिल्यांदा आपण टाकून दिलं पाहिजे. सगळे आपण एका प्रवासाचे एका रस्त्याचे प्रवासी आहोत. ही भूमिका कार्यकर्त्यांच्यामध्ये पहिल्यांदा येणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिसतं, एकंदर संपूर्ण आम्ही चळवळीचा ज्यावेळी आढावा घेतो त्यावेळी, की अजून चळवळ तळागाळात पोचणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये आमची शिकलेल्या मंडळींची भूमिका महत्त्वाची आहे. पण बऱ्याच वेळा असं दिसतं आहे की काही कार्यकर्ते आपल्यासारखे, अनिल जाधव साहेबांसारखे आणि इतर सगळी मंडळी काम करतात, पण बरीचशी शिकलेली मंडळी जी आज विशेषतः आपण त्याला दलित ब्राह्मण असा अलीकडे शब्द वापरला जातो, ही मंडळी या चळवळीकडे पाठ फिरवतात. ठीक आहे, आपल्याला त्याच्यामध्ये येणं शक्य नसेल, पण आर्थिक मदत तरी देऊन जे कार्यकर्ते काम करतात त्यांना बळ दिलं पाहिजे. ही भूमिका घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की यापुढे जर आपल्या जिल्ह्यामध्ये आंबेडकर चळवळ असेल, शाहूची विचारांची चळवळ असेल, फुल्यांच्या विचारांची चळवळ असेल, ही चळवळ जर आपल्याला अधिक गतिमान करायची असेल तर आपल्याला प्रत्येक कुटुंबाच्या चुलीत जावं लागेल आणि चुलीत जाऊन म्हणजे प्रत्येक कुटुंबात जाऊन त्याचं प्रबोधन करणं गरजेचं आहे, मानसिकता बदलणं गरजेचं आहे आणि ती मानसिकता आपण अजूनपर्यंत बदलण्यामध्ये कमी पडतो आहोत. त्याचं कारण असं आहे की वेगवेगळ्या संघटना असू शकतात, नाही अशातला भाग नाही, पण त्या संघटनांनी एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. ही भूमिका समन्वय एकमेकांच्या संस्थांच्या मध्ये आपल्या जर असेल, मग धार्मिक संस्था असतील, सामाजिक संस्था असतील, राजकीय संस्था असतील, या संस्थांच्या मध्ये जर समन्वय असेल तर नक्कीच ही चळवळ अधिक आपल्या जिल्ह्यामध्ये अधिक प्रभावीपणे आपण अगदी तळागाळामध्ये नेऊ शकतो. म्हणजे वाईट वाटतं की धर्मांतर झालं, पण खऱ्या अर्थाने आम्ही बुद्ध झालो आहोत का, हा सुद्धा मला कधी कधी प्रश्न पडतो. कारण एक तर तुम्ही हिंदू धर्म सोडून बाहेर पडला, मग एक तर हिंदू धर्माचे तरी विचार मांडा किंवा बुद्ध धर्माचे तरी विचार. मग त्यासाठी एक तर बुद्ध धर्म समजून घेतला पाहिजे. धर्म, प्रत्येक धर्म त्या त्या लेवलला श्रेष्ठ आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि माणसासाठी धर्म आवश्यक आहे, माणूस धर्मासाठी नाही आहे. माणूस जर माणूस म्हणून जगायचं असेल तर त्यासाठी धर्म आवश्यक आहे. मग बाबासाहेबांनी धर्मांतर करताना बुद्धाचा धर्म न ठेवता धम्मात रूपांतर केलं. चांगले आचार, चांगले विचार, चांगली कृती, चांगली वागणूक, चांगली वर्तणूक, म्हणजे या पद्धतीने आपण जर जाण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातून खूप सुंदर पद्धतीने आपण आपला समाज विकसित करू शकतो. बरं, बौद्धिक पातळीवरती आपण कमी आहोत का, आयक्यूच्या लेवलला कमी आहेत का? अजिबात नाही. तर ते कुठेतरी समजून घ्या आणि त्यासाठी मग कार्यकर्त्यांनी काय होतं माझा की विचारांच्या मध्ये प्रदूषण न करता
पूर्णपणे विचार बाबासाहेबांचे विचार समजून घेणं गरजेचं आहे आणि ते विचार तळागाळात कसे पोचतील, अंतिम घटकापर्यंत समाजाचे कसे पोचतील या दृष्टिकोनातून यापुढे खरं तर आपल्याला पुढेच चळवळी चालवण्याची गरज आहे. सर आता सेवानिवृत्त तर आपण झालेला आहे, आता सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यामध्ये काय करायचं असं नाही, एक तर म्हणजे असं आहे की मला काम करत म्हणजे कॉलेजमध्ये काम करत असताना तेवढा वेळ देता येत नव्हता सामाजिक कार्यालयासाठी. म्हणजे गोपुरी आश्रमसुद्धा मी तुम्हाला सांगेल की मुंबई उच्च न्यायालयाचे एक माजी न्यायमूर्ती होऊन गेले जस्टिस चंद्रशेखर धर्माधिकारी. तर ते एक दिवशी म्हणाले की त्यांचाही गोपुरीवरती खूप जीव होता. तर ते म्हणाले, मुंबरकर तू मरेपर्यंत गोपुरी सोडायची नाही आहेस, मरेपर्यंत गोपुरीचा सभासद राहायचं आहे. तर ते एक आहे. आणि हे करत असताना माझा जो समाज आहे त्या समाजाच्या परिवर्तनासाठी समाज माझा सक्षम कसा मला, कारण मी अत्यंत गरिबीतून आलो. म्हणजे आज मला माझा विश्वास बसत नाही आहे. मी ज्या घरामध्ये राहतो TYB म्हणजे 15वीपर्यंत, इव्हन नोकरीला लागेपर्यंत पंखा माहीत नव्हता आम्हाला, आलं लक्षात. शांतिवन पनवेलमध्ये जाईपर्यंत पोहे कसे असतात ते माहिती नव्हते. अशी आम्ही मंडळी केवळ त्या विचारांच्या मुळे इतके पुढे आलो आणि आज क्लास 1चं जिनं जगतो. मला सातत्याने हे वाटतं ना, आपण जसं जिनं जगतो ना तसं माझ्या समाजातल्या प्रत्येक घटकाने ते जिनं जगलं पाहिजे, हा माझा सातत्याने विचार असतो. आणि त्यासाठी आता सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर राहून आपण कसं समाजापर्यंत पोहोचायचं. आणि इथे मी काय प्राध्यापक नाही, एक सर्वसामान्य कार्यकर्ता मी आजपर्यंत अशा पद्धतीने जिनं जगू. म्हणजे गोपुरीचा आश्रमचा अध्यक्ष आहे संपूर्ण महाराष्ट्र, पण नाही, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता या भूमिकेतून माझ्या समाजाच्या तळागाळापर्यंत कसं पोचता येईल आणि अगदी तळातला माणूस, अगदी गरीबातला गरीब जो माणूस आहे त्यांची मुलं पुढे कशी येतील, ती चांगली कशी. म्हणजे माझी मुलं शिकून पुढे गेली म्हणजे झालं नाही. म्हणजे त्यासाठी आम्ही वाढीमध्येही प्रयत्न करतो आहोत, माझ्या वैयक्तिक वाढीमध्ये आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो आहोत. मध्ये थोडासा गॅप पडला, आता मी पुन्हा सक्रिय होणार आहोत की माझ्या वाढीतल्या प्रत्येक कुटुंबातलं प्रत्येक मूल पुढे जाईल आणि ते VIP बनण्याचा प्रयत्न केला बाबासाहेबांसारखं. असा एक विचार आता मनामध्ये उरलेले आयुष्य जे मिळेल त्या आयुष्यामध्ये. आणि सगळं म्हणजे माझं गावच नव्हे, माझा तालुका आहे, माझा जिल्हा आहे आणि जिल्ह्यातल्या प्रत्येक घरापर्यंत जायचा विचार आता माझ्या मनामध्ये आहे. याच प्रश्नाच्या अनुषंगाने मी सर आपल्याला पुढे विचारेन की समाजाचा जर विकास व्हायचा असेल, हे सगळे समाज बांधव VIP होण्याच्या दृष्टीनं जर एखादी विधानसभा लढवण्याची संधी मिळाली तर ती आपण संधी घ्याल का? नाही सर, काय आहे, मला राजकारणाची खूप आवड आहे, पण समाजकारण आणि राजकारणामध्ये फरक आहे. कारण राजकारणात गेलं पाहिजे. बाबासाहेबांचं तेच म्हणणं होतं की आमची राजकीय जमात बनल्याशिवाय, कारण राजकारणात काय जायचं असं माहिती आहे की तुमच्या हातात अधिकार येतात आणि अधिकार आले की तुम्ही निर्णय घेऊ शकता आणि ते निर्णय समाजाला तुम्ही उपयोगात आणू शकता. पण मी अगदी लहानपणापासून माझ्या अंगामध्ये कार्यकर्ता हाच विचार असल्यामुळे थोडं म्हणजे राजकारणात, निवडणुकीच्या राजकारणात मी न जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण काय, आपण तळागाळात मग जाऊ शकणार नाही. मग तळागाळातली मनं सांधायची असतील आणि पण एक आहे की तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे आणि चांगली मंडळी आपल्यासारखी राजकारणात आली पाहिजेत. निवडणुकामध्ये हार जीत असते, ती काय आपण त्याच्यामध्ये कमी मानायचं नसतं, हारलं म्हणून काय कमी मानायचं नसतं. दुखंडे सरांसारखा माणूस म्हणजे तुम्हाला सांगतो सर, इतका भारी कार्य करताना असा प्रामाणिक माणूस बघितला आयुष्यात. 2 माणसं प्रामाणिक बघितली, ती म्हणजे वाद्या गोपाळ दुखंडे आणि आप्पासाहेब पटवर्धन. ही 2 माणसं म्हणजे इतके निष्कलंक. म्हणजे मुंबईमध्ये आम्हाला कुठेही चळवळी असतील काय असतील तर सर बरोबर घेऊन जायचे, कार्यक्रम असतो ते बरोबर घेऊन जायचे. आम्ही 4 मित्र एकत्र होतो इथले, आम्ही देवगडचे, तर आम्हाला ना बरोबर घेऊन जायचे आणि त्यांनी आमच्यातली भीती काढली सगळे बरोबर घेऊन जाऊन. आणि त्यामुळे सगळ्या मोठ्या लोकांशी आमचा परिचय झाला. त्यामुळे आमच्यातला न्यूनगंड होता ना, तो न्यूनगंड सरांनी काढला आणि सरांनी इतकं म्हणजे आपल्या मुलांच्या पलीकडे आमच्यावरती प्रेम केलं आणि त्याच्यामुळे खरं तर आम्ही इथपर्यंत येऊ शकलो आणि आमच्यामध्ये एक धाडस झालं. सर मला थोडंसं थोडंसं मागे जाऊन एक हुरहुर राहिलेला प्रश्न माझ्या मनामध्ये राहिला आहे. तो हा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी कणकवली परिषदेला आपली स्वतः उपस्थिती लावून एक ऐतिहासिक परिषद या कणकवली शहरामध्ये झालेली आहे. या परिषदेच्या निमित्तानं तुम्ही काय सांगाल? या परिषदेकडे तुम्ही कसं पाहता? बाबासाहेबांचा काय उद्देश होता की कणकवलीला परिषदेमध्ये गेलं पाहिजे आणि आपण त्यामध्ये बोललं पाहिजे? नाही, एक महत्त्वाची गोष्ट आहे, बाबासाहेबांनी जी परिषद घेतली की नाही कणकवलीला, तर त्याच्यानंतर या जिल्ह्यामध्ये एक नवीन चैतन्य आलं कार्यकर्त्यांच्यामध्ये. अगदी 2-2 पैसे कार्यकर्त्यांनी जमवले या चळवळीसाठी आणि त्याचा हिशोबही आज आहे त्यांच्याकडे. आणि एक नवं चैतन्य आलं, त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या धर्मांतराचा चांगला प्रसार, म्हणजे त्या आमच्या पट्ट्यामध्ये देवगडच्या ना इतका सुंदर प्रसार झाला. इतकी लोक झोकून देऊन काम करत होती, पैसे नव्हते लोकांकडे पण झोकून देऊन एसटीने प्रवास करून कार्यकर्ते काम, तर त्याच्यामुळे खूप मोठा त्याचा सर आमच्या जिल्ह्याला लाभ झालेला आहे.
कणकवली शहर आणि आपलं अतूट नातं आहे. कणकवली शहराने पण आपले ते जाणून की आपल्याला कणकवली शहराचा एक ब्रँड ॲम्बेसेडर, स्वच्छतेचा ब्रँड ॲम्बेसेडर नेमलं होतं. त्याबद्दल काय सांगाल? नाही, मला खरंच आनंद वाटतो की मला खरं तर जास्त कणकवली आवडते. एक तर ती जिल्ह्याच्या सेंट्रल प्लेसला आहे आणि इथे खूप चांगली लोक आहेत आणि मला कल्पनाही नव्हती. म्हणजे तुम्हाला सांगेन की त्यावेळेचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मला फोन केला की सर तुम्हाला कणकवली नगरपंचायतीचं स्वच्छतेचं अँबॅसेडर बनवायचं आहे. मला खरंच त्यांचा अभिमान वाटला आणि ते मला म्हणजे सन्मानाचं पद त्यांनी दिलं 3 वर्षासाठी आणि त्यामुळे मला कणकवली नगरपंचायतच्या स्वच्छतेच्या अँबॅसेडर आणि त्याच्यामुळे एक दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की आप्पासाहेब पटवर्धनांनी कणकवली स्वच्छतेतूनच सुरुवातीला स्वच्छतेचं काम सुरू केलं होतं आणि अगदी आप्पासाहेब पटवर्धन म्हणजे पूर्वी रस्त्यावरती मुलं छोटी संडासाला बसायची तर तो महिलासुद्धा आप्पासाहेब घेऊन यायचे. नंतर कणकवलीच्या ग्रामपंचायतीने त्यावेळी महिला सफाईचं टेंडर काढलं होतं. ते टेंडर आप्पासाहेबांनी त्यावेळी भरलं होतं आणि आप्पासाहेबांनी त्यांचे कार्यकर्ते हे तो महिला घेऊन ती गोपुरीची जागा होती त्याच्यामध्ये त्यांनी तो मिक्स केला आणि त्याच्यातून सोनखत तयार करून अगदी नापीक जमीन त्यांनी सुपीक केलेली होती. हा एक तो संदर्भ होता आणि त्या संदर्भामुळे त्यांनी मला काही काळ स्वच्छतेचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून माझी नेमणूक केली होती. आपण गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष आहात सध्या. गोपुरी आश्रमाला ऊर्जा संस्था आपण आणलेली आहे, पण आताची जी टीम तुमची आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा? हा एक खरंच चांगला प्रश्न आहे सर तुमचा. मला ना आप्पासाहेबांच्याकडे जावं वाटतं ह्या टीमच्या बाबतीत. आप्पासाहेब पटवर्धन ना त्यांचे नातेवाईक त्यांच्या चळवळीमध्ये आले नाहीत. त्यांनी स्वतः लग्न केले नाही त्यामुळे त्यांची संतती याच्यामध्ये येण्याचा प्रश्नच नाही. पण गेली आत्ता 79 वर्ष होत आली गोपुरी आश्रम. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत गोपुरी आश्रम चालू ठेवला. कारण आम्ही इतर चळवळी ज्या सगळ्या बघतो महाराष्ट्रातल्या विशेषतः गांधीवादी किंवा चळवळीच्या बाबतीत तर त्यांची जी मुलं होती त्यांचे जे स्वतःची संतती होती ना त्यांनी ती चळवळ पुढे नेली. जसं बाबा आमटे असतील किंवा आमचे नावरेकर म्हणून एक चांगलं कुटुंब आहे. नंतर राणी बंग अभय बंग त्यांचे वडील गांधीवादी विचारांचे होते आणि खूप चांगलं काम ती मंडळी संपूर्ण देशामध्ये राणी बंग अभय बंगांचं काम अतिशय स्फूर्तिदायक आहे. बाबा आमटेंच्या कामाविषयी आपला तर माहितीच आहे की कुष्ठरोग्यांना त्यांनी जीवन दिलं किंवा आमचं शांतिवन म्हणून पनवेलचं आहे ते सुद्धा असं. पण आप्पासाहेबांच्या या कामामध्ये त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याबरोबर जे कार्यकर्ते होते त्यांनी पुढे अगदी मी येईपर्यंत त्यांनी चालू ठेवलं काम. ते त्याच्यानंतर मी जॉईन झालो आणि आजची जी आमची टीम आहे खरंच ते आप्पासाहेबांची प्रेरणा त्यांच्या मनामध्ये इतकी भरलेली आहे की आमचे बाळू मेस्त्री असतील, विनायक सापळे असतील, आमचा संदीप सावंत असेल ही आणि आमचे VK सावंत आहेत, विजय सावंत आमचे जे MSc ॲग्रिकल्चरिस्ट आहेत, हे 4 माणसं आज आणि इतर खूप काही आमचं मनोज सावंत म्हणून मुंबईला एक आमचे संचालक असतात. ही काही मंडळी आणि इतरही मंडळी आमची तरुण मंडळी आहेत ही मंडळी गोपुरीला जॉईन झाली. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की आप्पासाहेबांच्या कार्याची पुण्याई असावी. कारण मला एक भीती होती की मी पुढे रिटायर झाल्यानंतर गोपुरीचं काय होणार. आणि हे अगोदरच म्हणजे 2 वर्ष अगोदरच बाळू मेस्त्री आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते गोपुरीला जॉईन झाल्यामुळे आज गोपुरी पुढच्या आता काही काळ नक्की चालू होईल आणि ते सुद्धा काय करतायत ते त्यांचे वारस निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. सामाजिक चळवळीमध्ये चांगले वारस जर नसतील ना आणि मला एक अभिमान वाटतो या सगळ्या आमच्या ग्रुपचा गोपुरीच्या विचारांची बांधिलकी कितकी पक्की आहे. ते विचारांशी अजिबात तडजोड करत नाही. आमच्या जुन्या लोकांनी सुद्धा असं आहे कोणाचे मिंदेपणा पत्करलेलं नाही आणि कुठेही म्हणजे आपलं तत्व सोडलेलं नाही. म्हणजे नाही तर तुम्हाला आज गोपुरी वेगळे हायपाय दिसली असते पण गोपुरी म्हणून गोपुरीचा विचार जिवंत राहिला नसता जो आमच्या जुन्या कार्यकर्त्यांनी त्यांनी विचार कधी सोडला नाही, नैतिकता सोडली नाही. आप्पाचं म्हणजे चरित्र जर आपण वाचाल ना माझी जीवनयात्रा इतका नैतिक म्हणजे पराकोटीची नैतिकता आप्पांकडून खूप टिकाई झाली. आप्पासाहेबांचे खूप आरोपी झाले, खोटे लोकांनी आरोप केले नंतर मग ते त्यांना मागे घ्यावे लागले. अतिशय निष्कलंक माणूस. त्यामुळे ह्या नवीन टीमच्या विषयी मला खूपच आदर आणि खरंच मला त्यांच्याविषयी खूप आनंद आहे की आता गोपुरीची पुढच्या भविष्याची काळजी मला पूर्णपणे मिटलेली आहे. तर आदरणीय अनिल जाधव साहेब, मी स्वतः आपण प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र मुंबरकर सरांच्या हा जीवन जो प्रवास आहे तो उलगडण्याचा काटोकाट प्रयत्न केलेला आहे. परंतु या मुलाखतीच्या दरम्यान सरांना काही सांगायचं होतं परंतु ते प्रश्नामध्ये आलेलं नाही.
असं जर काय असेल तर सर आपण बोलू नाही, शकतो. बऱ्याचशा गोष्टी कव्हर झालेल्या आहेत आणि खरंच माझ्या मनातले जे प्रश्न होते, विशेषतः समाजाविषयी काय होणार आहे, नंतर गोपुरीचं काय होणार आहे. गोपुरीला आम्हाला आजही चांगल्या पद्धतीने गोपुरीचे उपक्रम सुरू आहेत. गोपुरी काजू खूप, ही एक महत्त्वाची गोष्ट राहून गेली. गोपुरी काजू आणि की लोक ना काय व्हायचं की मी गोपुरीत आल्यानंतर लोक यायची बरीचशी, गोपुरीमध्ये ह्या सगळ्या वस्तू मिळायच्या, गोपुरी असं काम करायची, पण कामात कोण येत नव्हतं ते. आणि मग झालं असं की आम्ही सगळ्यात मोठं गोपुरीने काम केलं आहे जे कुठे आलंच नाही आहे. कारण आमची एक चूक आहे की आम्ही प्रसिद्धी परांमुख राहिलो. लोक एवढं करतात, एवढं वाजवतात आणि खूप पैसे मिळवतात. गोपुरी आश्रमाने जिल्ह्यामध्ये काजू प्रक्रियेच्या स्वयंरोजगाराचं जे काम केलं आहे ना, ते खरंच नोंद घेण्यासारखं आहे. परंतु दुर्दैवाने आम्ही कुठे कमी पडतो की असं वाटतंय. काय झालं की 82 साली गिरणी कामगारांचा संप झाला आणि सर गिरणी कामगारांच्या संपानंतर तुम्हाला तर सगळं माहिती आहे की आमची कोकणातली तरुण पिढी फार लॉस झाली. एक दिवशी शशी सावंतांच्या पुढारीच्या ऑफिसमध्ये मी बसलो होतो, त्यांच्याबरोबर काही आमच्या चर्चा चालू होत्या आणि तिथे एक महान व्यक्ती आली, म्हणजे मान्यवर एक व्यक्ती तिथे आले आणि ते मला पटकन बोलून गेले, शशी सावंत आणि मुंबईकरचं तुम्हाला सांगतो की या गिरणी कामगारांनी आमची गिरणीच्या संपाने आमची कशी वाट लावली, तर आमची पोरं गुंड झाली, पोरी बारबाला झाले. त्यावेळी मला इतकं म्हणजे ते मनाला इतकं दुःख झालं. कारण सिंधुदुर्गाची जी परंपरा आहे ना, ती एक वेगळी परंपरा आहे. या जिल्ह्यामध्ये विचारवंत तयार झाले, प्रज्ञावंत तयार झाले, चांगले पुढारी तयार झाले, चांगले वैज्ञानिक तयार झाले, रांगोळीकार तयार झाले, क्रिकेटर काय नाही आहे. मला खरंच सांगावं असं वाटेल सगळ्यांनी ते मुद्दाम पुस्तक वाचावं. मधु मंगेश कर्णिक, मधुबाईंचं माझा गाव माझा मुलूक मी पुस्तक वाचल्यानंतर प्रत्येक गावाला इतिहास आहे, प्रत्येक वाडीला इतिहास आहे आणि तो इतिहास आमच्या मुलांसमोर येत नाही. आणि म्हणून मग मला ते आप्पासाहेबांचे चरित्र वाचताना, आप्पासाहेबांनी ज्यावेळी सुरुवातीला आंबेरी नावाच्या गावामध्ये काम सुरू केलं मालवण तालुक्याच्या, आणि त्यावेळी तिथल्या काही शेतकऱ्यांना रत्नागिरीला काजूचं एक प्रदर्शन भरलं होतं. त्यावेळी शेतकऱ्यांना तिथे ते घेऊन गेले होते. आणि दुसरा जो विचार होता तो महाराष्ट्र राज्याचे पहिले कृषी मंत्री बाळासाहेब सावंत आणि कणकवली तालुक्याचे माजी आमदार केशवराव राणे यांनी काजू गावागावात पोचवलं, काजू लागवडीचा प्रयोग. आणि मग त्याच्यावर प्रक्रिया केली तर त्याच्यातून चांगला रोजगार निर्माण होऊ शकेल असा एक विचार माझ्या मनामध्ये होता. आणि त्याचवेळी कणकवलीचे तालुका कृषी अधिकारी विजय कोळेकर सर म्हणून आले होते. त्यांनी थोडंसं ऐकलं होतं गोपुरी आश्रमाविषयी. मग ते एक दिवशी माझ्याकडे आले, पडवीतच मी राहिले. तर सर आपण आप्पासाहेबांच्या कुठेतरी आप्पासाहेबांचं कार्य पुढे नेणं गरजेचं आहे. आणि मग त्याच दरम्याने कोकण विकासाचा कालबद्ध कार्यक्रम त्यावेळेच्या युती शासनाने सुरू केला होता आणि त्या कार्यक्रमाचं काजू प्रक्रियेच्या ट्रेनिंगचं काम आमच्याकडे कृषी विभागाने दिलं कोकणच्या 5 जिल्ह्याचं. आणि मग आम्ही ट्रेनिंग करायला लागलो. आणि ट्रेनिंग करता करता काही युवक त्याच्याने म्हणायला लागले की आम्हाला ट्रेनिंग करून तुम्ही सोडून देणार आहात का, आमचं काय. मग दरम्यान त्याचवेळी 2003 साली नाबार्डचं कार्यालय जिल्ह्यामध्ये सुरू झालं आणि नाबार्डचे प्रबंधक त्यावेळी उदय सिरसाळकर सर म्हणून होते. त्यांना समूह विकास कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू करते. अनेक संस्थांकडे गेले, कोणी त्यांना तसं काय सहकार्य नाही केलं. मग आमच्याकडे आले, आमचं सगळं जुनं पानं. तर विजय कोळेकर सर म्हणाले, सर असू दे जुनं पानं, तुम्ही काळजी कशाला करता. आणि मग तो प्रकल्प आम्ही सुरू केला आणि 2003 साली प्रकल्प सुरू केला. आजपर्यंत आम्हाला आमचं त्यांना मार्गदर्शन असतं. माझ्यावरती खूप टीका झाली त्यावेळी आणि आमच्या संस्थेनेही मला फेकून दिलं होतं काही काळ, कारण मी एकटाच तरुण होतो त्यांच्यामध्ये आणि हे त्यांना पेलणारं नव्हतं सगळे मोठं शिवधनुष्य. पण आम्ही हार नाही मानली, आम्ही पॉझिटिव्ह राहिलो. काही मोठ्या उद्योजकांनी त्यावेळी विरोध केला होता की अशा स्वरूपाचे छोटे छोटे उद्योग जर जिल्ह्यामध्ये निर्माण झाले तर आमच्यावरती परिणाम होईल. तर बाबाने म्हटलं तुमच्यावरती काही परिणाम होणार नाही, उलट आमच्या तरुणांना रोजगार. आणि मग आम्ही 100 युवक निवडले जिल्ह्याभरातले आणि त्यांच्यासाठी तो समूह विकासाचा कार्यक्रम आम्ही सुरू केला. त्याला कोकण काजू समूह असं नाव दिलं. आता तो स्वतंत्र रजिस्टर्ड झाला. मी त्याचा उपाध्यक्ष आहे आणि आमचे सुरेश नेरुरकर म्हणून उद्योजक त्याचे अध्यक्ष आहेत. खूप चांगली व्यक्ती आहे. आणि मग आम्ही असं ठरवलं की घरगुती स्वरूपाचा काजू प्रक्रिया उद्योग निर्माण करायचा. आणि मग तुम्हाला सांगेन की महाराष्ट्र शासनाच्या योजनेमधून 50% सबसिडीवर त्यांना यंत्रसामुग्री देत होतं सरकार आणि ती यंत्रसामुग्री घेऊन त्यांनी तो व्यवसाय सुरू करावा आणि काजू फोडावेत आपले. आम्ही कल्पना त्यावेळी अशी मांडली होती, 2003 सालची कल्पना आमची होती की साधारणपणे महिन्याला 1 टन काजू बी त्याने प्रोसेस करावा आणि 10 महिने म्हणजे 10 टन काजू बी प्रोसेस केला तर प्रत्येक महिन्याला त्यांच्याकडे एक मजुरी म्हणून आम्ही त्यांना कुठलंही
फायद्याचं वगैरे आम्ही दाखवलेलं नव्हतं. त्यावेळी त्यांना 10,000 रुपये त्यांच्या कुटुंबामध्ये येणार होते आणि त्यावेळी ते 10,000 रुपये खूपच मोठे होते. मग हा विचार दिला आम्ही. मग झालं काय की काजू बी खरेदी करण्यासाठी बँकांना पण नाबार्डने खूप कन्व्हिन्स केलं, पण बँका काय त्यावेळी दाद देणं. कारण बँकांना मी दोष देणार नाही, कारण त्यांचा व्यवसाय होता तो. यापूर्वी एका योजनेमधून, सरकारची एक योजना होती, त्याच्यामधून बऱ्याचशा लोकांनी कर्ज घेतलं होतं काजू प्रक्रिया उद्योगासाठी आणि त्याच्यामध्ये लीड बँक धोक्यात आली होती. त्यामुळे ते अगदी म्हणजे जसं ताक हे लागलं, गरम लागलं की दूध गरम लागलं की ताकी फुंकून पितात, तशा पद्धतीने बँकांचं धोरण होतं. आणि तरी आम्ही हार नाही मानली. आम्ही युवकांना प्रोत्साहित करत राहिलो. ते अक्षरशः डिस्टर्ब होऊन यायचे आमच्याकडे, इथे मी गोपुरीत राहत होतो त्यावेळी. आणि मग त्यांना आम्ही प्रोत्साहित करत आलो. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगेन की तंत्रज्ञान शिकवायची गरज नाही लोकांना, मानसिकता बदलणं हीच मोठी चॅलेंज आहे. आणि मग आम्ही त्यांची मानसिकता बदलत राहिलो. मग शेवटी आमच्या युवकाने काय केलं, नाही ना कर्ज देत नाही देऊ, नको देऊ. मग त्यांनी काय केलं, जसं आपण दळण दळून देतो ना, तसं काजू बी फोडून द्यायला सुरुवात केली, बोर्ड लावली आणि सीझनला 5-6 टन काजू बी फोडायला सुरुवात केली. कॉन्फिडन्स आला आणि मग हळूहळू बँका थोड्याशा पॉझिटिव्ह झाल्या आणि आज बँका बऱ्यापैकी पॉझिटिव्ह आहे. आज आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळजवळ 350च्या आसपास छोटे मोठे उद्योजक उभे करण्यात यशस्वी झाले, जे पूर्णपणे यशस्वी झाले आणि खूप चांगल्या पद्धतीने रोजगार मिळतोय. महिला वर्गाच्या हाताला काम मिळतंय. त्याच्यातले 100पैकी 35 राहिले, ते तेवढेच असतं. त्याचा सक्सेस रेट तेवढाच असतो सुरुवातीला. आत्ता 350च्या पेक्षा जादा झालेले आहेत. आणि आज अभिमानाने सांगेल की जी व्यक्ती त्यावेळी 50 किलो काजू बी दिवसाला फोडत होती, त्यांच्या कारखान्यामध्ये आज 2 ते 3 टन काजू बी फोडतो दिवसाला. हा बदल आहे, पण त्याला वेळ लागतो. आणि आम्ही गोपुरीने कधीच हार मानली नाही. मी एकटा पॉझिटिव्ह होतो आणि नंतर मग माझ्याबरोबर एक 2-3 कार्यकर्ते होते. अंकुश सावंत म्हणून आमचा एक साधा कार्यकर्ता आहे, तो सातत्याने त्या कामात आजपर्यंत अगदी त्या कामात तो आहे. आणि आम्ही पॉझिटिव्ह राहिलो आणि आज चित्र बदललेले दिसते. दरम्यान हे काम सुरू असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज मी ती जवळजवळ 100 ते 125च्या आसपास फळप्रक्रिया उद्योजक आहेत. मग 2006 साली ते फळप्रक्रिया उद्योजक मंडळी म्हणाली की जसं तुम्ही काजूचं काम केलात तसं आमच्या फळप्रक्रियेचं सुद्धा कुठेतरी काम झालं पाहिजे. मग आम्ही एकत्र येऊन त्यांचा सिंधुदुर्ग जिल्हा फळप्रक्रिया उत्पादक संघ निर्माण केला, जे आज संस्था म्हणून आज रजिस्टर्ड आहे. आणि त्या सगळ्या उद्योजकांना एकत्र केलं. आज जरी सगळे उद्योजक एकत्र आले नसते तरी 75 ते 80 उद्योजक एकत्र आलेले आहेत. आज आमचे श्रीधर उगले साहेब त्याचे अध्यक्ष आहेत. माझा माजी विद्यार्थी हर्षल मिराशी त्याचा सचिव आहे. आज तोही संघ मी सुरुवातीला 5-6 वर्ष त्या संघाचा सचिव राहिलो. आमचे देवगडचे एक द्वारका फूड्स म्हणून मोठा एक उद्योग आहे, त्याचे उद्योजक बाळ ठाकूर म्हणून होते, ते अध्यक्ष होते आणि मी सचिव. तो संघही सेट करून त्यांना दिला. तर ही 2 कामं मोठी जिल्ह्याच्या रोजगारीच्या विषयी आम्ही केली. आणि गोपुरी आश्रमचे आमचे इतर जे प्रकल्प होते, पंचायत राज प्रशिक्षण असेल, ग्रामपंचायतच्या सदस्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रकल्प असेल, महाराष्ट्र सरकारचं संपूर्ण स्वच्छता अभियान असेल, महाराष्ट्र सरकारचा जलस्वराज्य प्रकल्प होता, नंतर जलस्वराज्य प्रकल्प 2 रत्नागिरी जिल्हा होता. या सगळ्या कामामध्ये माझा सक्रिय सहभाग राहिला. तर म्हणजे आणि हे करत असताना कॉलेजच्या कामाकडे मात्र मी कधीही दुर्लक्ष केलेलं नाही. मी कणकवली कॉलेजमध्ये आल्यानंतर 2ऱ्या वर्षी माझा विद्यार्थी विद्यापीठात पहिला आला, 3ऱ्या वर्षी सलग 4थ्या वर्षी पहिला आणण्याचा मी प्रयत्न केला. शेवटी कसं असतं माहिती आहे की विद्यार्थ्यांच्यामध्ये एक त्यांची मानसिकता आपल्याला समजली पाहिजे आणि त्यांना तशा पद्धतीने जर आपण त्यांना प्रयत्न केले आणि त्यांना जर तसं मोबिलाईज केलं तर ते विद्यार्थी घडतात. तर ही 2 कामं आणि एकंदर गोपुरी आश्रमचं काम, हे असे खूप काम केलं. पण मी काय केलं, मी नाही ते लिहून ठेवलं वगैरे असं रेकॉर्ड. आणि पुरस्कारासाठी वगैरे आपण काय करायचं ना, आपण एक काम करायचं एक कार्यकर्ता म्हणून. आणि काजू उद्योजक ज्यावेळी बघतो ना, बरं त्यावेळेचे अधिकारी इतके चांगले होते, नाबार्डचे अधिकारी एवढे चांगले होते, कृषी विभागाचे अधिकारी विजय कोळेकर सर असतील, विकास पाटील साहेब म्हणून असतील. ही 2 माणसं एवढी जबरदस्त होती की नाही. या 2 माणसांनी कणकवली म्हणजे सिंधुदुर्ग, विकास पाटील साहेब आमचे SD होते कणकवलीचे आणि कोळेकर साहेब आमचे कणकवलीचे कृषी अधिकारी होते. यांनी ना सुट्टी कधीच घेतली नाही. इतकं लोकांसाठी काम केलं त्यांची बदली होईपर्यंत. अतिशय सुंदर काम केलं, दिवस रात्र काम केलं. अगदी आमचे पाटील साहेब आजारी पडले होते, ते हॉस्पिटलमध्ये तिथे सुद्धा त्यांनी आपलं ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना काम करायचे. आणि टीम मिळाली, नाबार्डची टीम मिळाली. त्याच्यानंतर नाबार्डचे एक खानोलकर साहेब म्हणून नाबार्डचे जिल्हा प्रबंधक आले होते, नंतर देसाई साहेब म्हणून आले होते. ही सगळी मंडळी आणि त्याच्यानंतर आलेली मंडळीसुद्धा आम्हाला सहकार्य केलं. त्याच्यामुळे एक जिल्ह्यामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण करता आलं. पण आम्ही काय झालं साहेब की मीडिया थोडा कमी ठेवला, पण काम करायचं असं आहे. त्यामुळे जिल्ह्यात जेव्हा फिरायला मिळतं, ते काजू युनिट बघायला मिळतात आणि महिलांना रोजगार मिळायला पाहायला मिळतो ना, तेव्हा खूप आनंद वाटतो. महिला आज 8-8, 9-9, 10-10 हजार रुपये महिन्याला आपलं वेतन मिळवत आहे असं आहे.
दुसरी एक महत्त्वाची गोष्ट याच्यातून काय झाली की काजू प्रक्रियेची यंत्रसामग्री निर्माण करणारे उद्योग आमच्या जिल्ह्यामध्ये उभे राहिले. मी आमचे कौसर खान म्हणून ॲक्युरेट इंजिनिअरिंग म्हणून कुडाळला एक मोठा कारखाना आहे, तर त्यांचे वडील साधं कटर तयार करायचे काजू पण. आज आमच्या कौसर भाईंनी त्यांच्या बंधूंनी सगळ्यांनी मोठा उद्योग विकसित केला आणि इथून ते आता एक्सपोर्ट करतात परदेशाला. त्यामुळे आणि इनोव्हेशन्स खूप केली, त्याच्यामध्ये सुधारणा खूप केल्या. आता काजू प्रक्रिया उद्योगामध्ये पूर्वी हाताने काजू ते कटरवर फोडायला जायचं ना, आता सगळी यंत्रसामग्री आली, अगदी ग्रेडिंगपर्यंत पिलिंगपर्यंत सगळ्या प्रकारची यंत्रसामग्री आली. त्याच्या पुढे जाऊन आम्ही काय केलं की आमचे एक तरुण असे म्हणाले की जो मोदक येतो विशेषतः गणपती उत्सवाला, तर आमचे एक राणे नावाचे तरुण होते, ते म्हणाले की तो मारवाड्यांचा मोदक येतो ना, त्याच्यामध्ये ते असं काहीतरी चिकचिकत असतं, ती नुसतं तो दाताला चिटकतो, ओरिजिनल काजूचा मोदक कसा देते. आणि मग हा काय होतं त्यावेळी आमचे पत्रकार मित्रसुद्धा, आम्ही खरंच माझ्या पत्रकार मित्रांना कणकवलीचे खूप धन्यवाद देईन. तर आमचे रमेश जोगळे म्हणून तरुण भारतचे पत्रकार, त्यांनी त्यांच्या कुठेतरी कानावर गेल्या आणि त्यांनी बातमी छापली की लाल मातीतला काजू मोदक बाजारात येणार. आमच्याकडे रेसिपी नव्हती, काहीच नव्हतं, आता करायचं काय. आणि बापरे, मग त्यावेळी आमचा नंदू परब म्हणून मानगावचा कुडाळच्या एक आमचा तरुण ते सगळं बघायचा, त्याने ती रेसिपी डेव्हलप केली साहेब आणि मोदक तयार झाला. आणि नंतर मग दिवाळीला त्याचं बर्फीमध्ये रूपांतर केलं, ज्याचं सेल्फ लाईफ हे 1 महिन्याचं असतं आणि जर तुम्ही नायट्रोजन फ्लशिंगवर केला तर 3 महिने ते राहतं. जी बर्फी काजू कतली मिळते ना बाजारात, त्याचं 7 दिवसांचं सेल्फ लाईफ असतं. तर असे सगळे प्रयोग केले. त्याच्यानंतर बोंडूपासून उत्तम दर्जाचं सरबत तयार केलं, जे वर्षभर टिकतं. ज्या टेक्निकल संस्था आहेत त्यांचं सरबत काही काळ टिकतं, पण आमचट सरबत वर्षभर टिकणारं काजू सरबत आम्ही विकसित केलं. असे खूप प्रयोग केले गोपुरी आश्रमाच्या माध्यमातून. फक्त आम्ही काय झालं की प्रसिद्धी ते आप्पांचं कधी डोक्यात आमच्या ते होतं, कारण आप्पासमोर तुम्ही बघितलात ना 6च फोटो आहेत त्यांचे, त्यांनी फोटो पण घ्यायला दिले नाही. ते चरित्र त्यांच्याकडून ते लिहून घेतलं एका रत्नागिरीच्या एका चांगल्या कार्यकर्त्याने, संपादकाने मोरेश्वर जोशी म्हणून होते, त्यांनी त्यांचं साप्ताहिक होतं, त्याच्यामध्ये सातत्याने ते लिहून घेतलं म्हणजे ते चरित्र झालं. तर तो एक विचार आमच्यासमोर होता, काम करत राहायचं आपण आणि त्याच्यातून आनंद मिळेल. बाकी आम्हाला पैसे मिळवायचे नाही, पुरस्कार मिळायचं काय, एक आनंद आपल्याला कसा मिळेल. कारण महिला वर्गाला, आमच्या महिला भगिनींना ज्यावेळी आमच्या कारखान्यांच्यामध्ये काम करताना पाहायला मिळतं ना, त्यावेळी खूप आनंद होतो. काही मित्रांचे कार्यक्रम बघायला गेल्यानंतर महिला भगिनींना पर्टिक्युलरली, म्हणजे हा जो व्यवसाय आहे ना, तो महिलांच्या हाताने काम देणारा व्यवसाय आहे. आणि आज ग्रामीण भागामध्ये रोजगारी वाढली. जवळपास जिल्ह्यातल्या 1,500 महिलांना या उद्योगामधून कर्ज मिळालं, रोजगार मिळालेले आणि 10 महिने सातत्याने काम मिळतं त्याला. तर आपण बघितलं मुलाखतीच्या या अगदी अंतिम टप्प्यामध्ये आता आपण आलेलो आहोत. एक छोटेसे 2-3 प्रश्न मी सरांना विचारणार आहे आणि मग या मुलाखतीचा आपण शेवट करणार आहोत. या मुलाखतीच्या दरम्यान एकंदरीत आदरणीय मुंबरकर सरांनी आपला नेता बाबासाहेब आंबेडकर हीच आपली प्रेरणा आहे असं त्यांनी सांगितलं आहे. मला सर आपल्याला एका शब्दात एक प्रश्न विचारायचा आहे की बाबासाहेब आपले प्रेरणास्रोत आहेत, नेते आहेत, तुमचा अभिनेता कोण आहे? अभिनेता पण माझे बाबासाहेबच आहे, बाकी दुसरा कोणी अभिनेता नाही. माझं म्हणजे नेता, अभिनेता आणि सर्वस्व माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब म्हणजे बाबासाहेब आहेत. कारण या प्रेरणे म्हणजे या प्रतिमेमध्ये, या माणसामध्ये हा दगडातलं मूर्ती साहेब, म्हणजे दगडातला देव उभा केला असं म्हणतात ना, दगडातून मूर्ती उभी केली. मी दलित साहित्य वाचलं ना साहेब, मी कॉलेजमध्ये असताना 11वीला अण्णाभाऊंची एक कथा होती आम्हाला आणि ते मॅडम होते, त्यांनी खूप सुंदर शिकवली होती. तर ती कथा इतकी भिनली, नंतर मग दलित आत्मचरित्र वाचायला सुरुवात केली आणि अगदी म्हणजे तराळ अंतराळ असेल शंकरराव खरातांचं, जिनमचं असेल, नंतर बेबी कांबळेंचं चरित्र असेल जिनमचं, हा नंतर आयदान असेल उर्मिलाताईंचं, असे असंख्य चरित्र वाचले. आणि त्याच्यानंतर आमचे ते मुक्काम पोस्ट देवाचं गोठणं असेल माधव कोंडविलकर सरांचं, म्हणजे माधव कोंडविलकर सरांचं चरित्र वाचल्यानंतर तर अक्षरशः म्हणजे असं उडालोच नाही. कारण ते ना बाबासाहेबांच्या विषयी सातत्याने लिहायचे, ते शिक्षक होते. तर त्यांच्या समाजातल्या एका व्यक्तीने पत्र पाठवलं, काय बाबासाहेबांच्यावरती तू लिहितेस? तर ते आणि ते पुढचं आहे ते मी नाही सांगू शकत नाही मुलाखतीमध्ये. तर त्यामुळे म्हणजे कोंडविलकर सरांचं चरित्र वाचल्यानंतर उडालो मी की या माणसाने आणि बाबासाहेब नसते ना आम्ही आज कुठेतरी गावामध्ये मजुरी करत राहिलो. काय प्रेरणा आहेत. कोणी, माझं चॅलेंज आहे बाबासाहेबांचं चरित्र ना चिकित्सक लेवलला वाचावं, तुमच्यात बदल नाही झाला ना तर मी माझे शब्द मागे घेईन. कारण असंख्य माणसाची निर्माण झाली, म्हणजे साहित्यिकच झाले, उद्योजकही झाले आणि सगळे म्हणजे सरकारी अधिकारी झाले. कारण काय पॉवर आहे माहिती त्या विचारांच्या मध्ये
ती पॉवर माणसाला घडवते आणि म्हणून बाबासाहेबांना तेच निर्माण करायचं होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने संपूर्ण देशामध्ये निर्माण झाले आहे ना. आज आपण इतर राज्यामध्ये बघतो की नाही, काही गायक आहेत, ती गिनी माई सारखी गायिका, तर ती म्हणते की बाबासाहेबांच्यामुळे मी इथपर्यंत आली. म्हणजे असंख्य आहेत. म्हणून सर तुम्ही वैचारिक प्रबोधन करू एकच सेकंद साहेब. तर यानंतरचा माझा सर आपल्याला पुढचा प्रश्न आहे की आपल्या ह्या सगळ्या आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये आपल्या आयुष्यातला एखादा आनंदाचा प्रसंग आणि एखादा दुःखाचा प्रसंग आपण नाही, माझे आई वडील अकाली गेले, तो माझा दुःखाचा प्रसंग आहे. आणि आनंदाचा प्रसंग असा आहे की मी अल्पवयामध्ये PhD पूर्ण करू शकलो. म्हणजे पहिल्यांदा डॉक्टर भालचंद्र मुणगेकरांची PhD झाली होती या जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यानंतर दुसरी जी PhD होती ती माझी होती, बौद्धांच्या तरुणांच्या. तर तो माझा जीवनातला खूप मोठा आनंद होता. सर बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन तुम्ही शिकलात, हां, तेव्हा हा बाबासाहेबांचा तो शिक्षणाचा मंत्र मुलांपर्यंत पोहोचवा म्हणून गोकुळ आश्रममध्ये पण आपण प्रयत्न केला. 3-4 वर्षापूर्वी आपण मुलांना घेऊन काही पुस्तकांवर चर्चा घडवून आणत होता. हां, त्या फार महत्त्वाचं काम तुम्ही करत होता, त्याबद्दल जरा सांगा. ते एक राहून गेलं खरं. मी कॉलेजमध्ये शिकवत असताना वर्गामध्ये हे सगळं बोलायचं ना, मग माझे काही विद्यार्थी त्याच्यामध्ये आले आणि ते म्हणाले, सर आपण असा एक उपक्रम सुरू केला तर वाचन संस्कृतीचा. त्याच्यामध्ये सुरुवातीला आमची नताशा इंद्रेकर म्हणून आहे, मंगल राणी म्हणून आत्ताची अभिनेत्री आहे, आमचा श्रेयश शिंदे म्हणून आहे आणि राकेश चव्हाण म्हणून, अशी 4-5 मुलं माझ्याकडे आले आणि आपण असा एक कार्यक्रम सुरू केला तर. आणि मग आम्ही असं ठरवलं आणि मग 9 ऑगस्ट 2015ला तो कार्यक्रम सुरू झाला. तो सुरू आम्ही कार्यक्रम केला राष्ट्र सेवा दलाच्या बॅनरखाली. राष्ट्र सेवा दलाचा तो एक विचार होता आणि मग सुरुवातीला मोठा कार्यक्रम आम्ही केला. सगळी जिल्ह्यातली लेखक मंडळी वगैरे सगळी उपस्थित होती. सुरुवातीला मुलं बिथरली, पण नंतर मग आम्ही काय त्याचं नियोजन असं केलं की प्रत्येक महिन्यातला एक रविवार निवडायचा. त्या रविवारी एक 50 मुलं जमायची. त्याच्यातले 15 ते 20 मुलांनी सगळ्यांनी वाचून यायचं, पण ज्यांना बोलायचं आहे त्या 15 ते 20 मुलांनी वाचन, लेख असेल, पुस्तक असेल, कविता संग्रह असेल, त्याच्यावरती त्यांनी 7 मिनटं साधारणपणे बोलायचं पुढे येऊन. त्यांचाच म्हणजे स्टेज त्यांचीच असायची, अध्यक्ष त्या कार्यक्रमाचा त्यांच्यातलीच मुलं आणि आयोजक हे सगळे तेच. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये इतका कॉन्फिडन्स येत गेला की ते नंतर मग चांगली पुस्तकं. मग एक दिवशी मला श्रेयश शिंदे सारखा आता कवी झाला मोठा, मंगल राणी सारखी अभिनेत्री झाली, आता ती चांगली अभिनेत्री म्हणून काम करते. आणि मग एक दिवशी मला खरंच अभिमान वाटला की आमच्या प्रवीण बांदेकर सरांची इंडियन ॲनिमल फार्म कादंबरी आली आणि ती तशी समजायला कठीण आहे, अतिशय सुंदर कादंबरी, राजकीय कादंबरी आहे सर, तुम्ही मुद्दाम वाचा. मग बांदेकर सर म्हणाले, सर तुमच्या वाचन संस्कृतीमध्ये या पुस्तकावर चर्चा होईल का? तर म्हटलं सर ठीक आहे. 17 जुलैचा तो प्रसंग होता 2018चा आणि त्यावेळी आमच्या 5 मुलांनी 15 मिनटं इंडियन ॲनिमल फार्मवरती चक्क बांदेकर सरांच्या समोर त्या पुस्तकाचं विवेचन केलं. बांदेकर सरांना खूप आनंद झाला. त्याच्या अगोदर आमचे दुसरे मित्र, कवी मित्र अजय कांडर यांचं युगाने युगे तूच हे त्यांचं जे दीर्घ कविता संग्रह आलेलं आहे, तर ते म्हणाले त्याच्यावरती बाबासाहेब आंबेडकरांच्यावरती आहे, तर त्याच्यावरती सर कवितेमध्ये विवेचन होईल का? त्या पुस्तकावरचं अप्रतिम अशा स्वरूपाचं कविता संग्रहावरती विवेचन केलं. त्याचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत माझ्या लॅपटॉपला. तर तो कार्यक्रम इतका आणि संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचला. नंतर ब्रेक झाला कशामुळे? कोरोना. तरी आम्ही ऑनलाईन घेण्याचा प्रयत्न केला, पण आणि आत्ता जरा थोडंसं ती मुलं सगळी आपापल्या व्यवसायाच्या माध्यमातून दूर गेली, त्याच्यामुळे थांबले. पण पुन्हा आम्हाला तो कार्यक्रम आता सुरू करायचा, कारण आम्ही गेल्या वर्षीपासून गोपुरी आश्रमाच्या माध्यमातून एक जीवन शिक्षण शाळा नावाचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. 1ली ते 9वीच्या मुलांना आम्ही एक 15 दिवस म्हणजे महिन्यातून एका रविवारी आम्ही इथे एकत्र करतो आणि त्यांना संस्कार शिकवायचे, त्यांच्यातलं जे स्व आहे ते कसं विकसित होईल त्याचं मार्गदर्शन त्या मुलांना करायचं, त्याच्याविषयी त्यांना समज करून द्यायची. त्याचबरोबर विज्ञान, तंत्रज्ञान, अंधश्रद्धा निर्मूलन कसं करता आणि भविष्यामध्ये ती मुलं पुढे त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये माणूस म्हणून कसे जीवन जगतील असा एक प्रयत्न आमच्या गोपुरी आश्रमाचा गेल्या वर्षीपासून सुरू आहे. आणि आमचे संदीप सावंत आणि आमचे सचिव बाळू मेस्त्री आणि विनायक सापळे हे ते खूप त्याच्यात मेहनत घेऊन आज ते काम करत आहेत. आणि भविष्यामध्ये आमचा विचार असा आहे गोपुरीचा की या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचा जे इतिहास आहे, बुद्धिवंतांचा, प्रज्ञावंतांचा, ज्ञानवंतांचा, शीलवंतांचा, तो इतिहास पुन्हा निर्माण कसं करता येईल. वेळ लागेल, समाज बदल लगेच होत नाही, पण आमचा तो विश्वास आहे. आणि समाजाची सुद्धा गोपुरी आश्रमाकडे बघण्याचा उद्देश आहे. आणि मला अभिमान वाटतो, पालक स्वतः मुलांना आणून सोडतात, त्याचा एक ग्रुप आहे, लगेच म्हणजे नोटीस टाकली की पालकांचा रिस्पॉन्स येतो. पालक आता सजग व्हायला लागलेत आपल्या मुलांच्या बाबतीत. तो पण आमचा एक गोपुरी आश्रमचा उपक्रम. आणि भविष्यात आम्ही आता पर्यावरणावरती खूप मोठं काम करायचं आहे. आम्ही आता औषधी वनस्पतीची लागवड गोपुरी आश्रमच्या पलीकडच्या रस्त्याच्या पलीकडची जागा आहे तिथे केलेली आहे. वनीकरणाचा प्रोजेक्ट पण आमचं चालू आहे.
तर आपण बघितलं या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र मुंबरकर सर यांनी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या या मुलाखतीमध्ये विविध प्रश्नांना दिलखुलासाची उत्तरं दिलेली आहेत. शिक्षण घेत असतानाच आदरणीय प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र मुंबरकर सरांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं जायचं आणि VIP बनायचं, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडली. ज्या मणिभवनमध्ये महात्मा गांधींचं सहवास लाभला, अनेक वर्षे त्यांची त्या ठिकाणी गेली, त्या मणिभवनमध्ये प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र मुंबरकर सर यांनी MA केलेलं आहे. मुंबरकर सर म्हणाले आई वडील मजुरी करायचे, त्यांचा मुलगा इथपर्यंत पोचला, अशा पद्धतीच्या त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत. शाळेत जात असताना अनवाणी पायानं ते शाळेत जात होते, कपडे चांगले नव्हते, छत्रीही नव्हती, असंही त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे. मणिभवनमध्ये गांधी समजून घेता आले, अशी भावनाही त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. त्यांना आई वडील म्हणाले तुझं तू बघ, परंतु मुंबरकर सर म्हणाले की मी काही थांबलो नाही. याच मुलाखतीच्या दरम्यान त्यांनी प्राध्यापक दुखंडे सर, माजी आमदार केशवराव राणे यांचेही स्मरण केलेले आहे आणि गोपुरी आश्रमाबद्दलचे इथले जे कार्यक्रम उपक्रम आहेत त्याबद्दलची विस्तृत अशी माहिती या मुलाखतीमध्ये त्यांनी दिलेली आहे. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत बाबासाहेब आणि बाबासाहेबच असतील, असंही त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे. मी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या या मुलाखतीच्या दरम्यान मी परत सांगेन की उद्या गोपुरी आश्रमाच्या वतीनं आणि अपरांत साहित्य संमेलनाच्या वतीनं 33 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सर सेवानिवृत्ती झाल्याबद्दल गोपुरी आश्रम आणि अपराध साहित्य संमेलनाच्या वतीनं उद्या कणकवली शहरामध्ये त्यांच्या एका भव्यदिव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या सत्कार सोहळ्याच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या वतीनं ही सरांची आम्ही मुलाखत घेतलेली आहे. ही मुलाखत आपण सर्वांनी पहा. सरांचे विचार दूरपर्यंत जाण्यासाठी मुलाखत आपल्या सर्व ग्रुपवर पुढे पाठवा. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलला आदरणीय मुंबरकर सरांनी मुलाखत दिली, आपला अमूल्य असा वेळ दिला. ते कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रसिद्धीच्या मागे लागत नाहीत, ते पेपरमध्ये आपलं नाव छापून आणत नाहीत, परंतु या ठिकाणी हा जो समन्वय आहे तो अपराध साहित्य संमेलनाचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष आदरणीय इंजिनियर अनिल जाधव साहेबांनी हा संवाद घडवून आणला आणि त्यामुळे ही मुलाखत द्यायला आदरणीय प्राध्यापक डॉक्टर मुंबरकर सर तयार झाले. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलला आपण ही जी मुलाखत दिली त्याबद्दल सर आपले मनपूर्वक मी आभार मानतो. आमचे अनिल जाधव सरांचे पण आभार मानतो. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्याचं महाकव्हरेज, आंबेडकरी बहुजन चळवळीतील लोकप्रिय चॅनेल. ही मुलाखत आपल्याला कशी वाटली त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा सरांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. जय संविधान. किती रे 1.5 तास झाला की. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे. गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा.